नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. लहान मुलांशी गप्पा मारता मारता कधी कधी ते इतकी गमतीशीर उत्तरं देतात की मजे मजेत आपण त्यांना फिरकी घेणारे काही प्रश्न विचारतो आणि भांबावून सोडतो. पण बऱ्याच वेळेला तेच आपली फिरकी घेणारे प्रश्न विचारतात आणि आपल्याला गप्प करतात. माझ्या बाबतीत तसं नेहमी होतं. आज मी जिला भेटणार आहे ती सुद्धा अशीच आहे बरं का. तिचं नाव आहे प्रिशा. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. हाय प्रिशा. हाय. तुझं नाव प्रिशा का आहे? मम्मीने ठेवलंय. तुला आवडतं? हो. आणि सगळे तुला काय म्हणतात? प्रिशा. आणि माऊ किंवा असं कुक्कू असं काही तुझं पेट नेम आहे का? हो. काय आहे? कुक्कू. आत्ता ठरवलंस ना तू? हो ना. मला कळलंय, मी तुला कुक्कू म्हणणार. आणि मला सांग की तुला कुत्रा आवडतो की मांजर आवडते? कुक्कू. कुक्कू. अख्खा एपिसोड वर कुक्कू आहे फॉर शुअर. आणि तुला ऑरेंज आवडतं ना, मला माहितीये. मला कसं कळलं? मला संत्रा आवडतं ते ताईला कसं कळलं? कारण तू ऑरेंज ड्रेस घातलाय. आणि गिरजानी तर गिरिजाने कुठला घातला? तो कलरचा. कलर कुठला? ग्रीन. आणि गिरिजा, प्रिशा आणि तिसरी कोण? काव्या. आणि 3 बेस्ट फ्रेंड्स आहेत. आणि तुम्ही काय करता गो? खेळतो. मला सांग, तुला सगळ्यात जास्त आनंद कधी झाला होता? दिवाळीला. हो का ग? फटाके वाजवताना. आणि काय काय केलं दिवाळीत? फटाके वाजवले आणि आणि खेळली. काय खेळलीस? दिवाळी. दिवाळी खेळलीस? ही दिवाळी खेळली बरं का. दिवाळी खेळतात म्हणजे काय करतात? दिवाळीला घरी बोलवायचं असतं आणि मग तिच्यावर खेळायचं असतं. कोण असते दिवाळी? दिवाळी कोण असतं हे कसं सांगायचं? फक्त फटाकेच वाजवायचे. अच्छा, फक्त फटाकेच वाजवायचे. मला सांग की सिग्नलवर किती लाईट्स असतात? सिग्नलला कोणता कलर असतो? कुठले कुठले? येलो, ग्रीन. येलो, ग्रीन आणि पिंक. पिंक. येलो, रेड आणि पिंक असतात. कुठला असतो मग? हा पण असतो. हा ग्रीनच आहे ना पण. हा. मग येलो, ग्रीन आणि कुठला कलर असतो? पिंक. आणि मग पिंक लागला की काय करायचं? थांबायचं. हा. स्टॉप, गो कुठलं? आणि रेडी? स्टॉप केलं की हा. कुठला कलर? हा कलर. ग्रे. मग स्टॉप केलं की हा कलर येतो. हा कलर म्हणजे ब्लू. हा. त्याच्यानंतर हा कलर येतो. कुठला? येलो. मग येलो हा झाला. मग हा कुठला झाला? हा कुठला? ही माझी शाळा घेतीये ही. मला प्रश्न विचारतीये, मी हिला प्रश्न विचारायचे तर. बरं मला सांग की हत्ती जर पाण्यात पडला तर काय होईल? ओला. वा वा, गुगली टाकली आहे. वा 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 वा. पण तुला कोणी सांगितलं? त्यांनी जर रेनकोट घातला असेल तर? तर नाही भिजला. तर नाही भिजला. आणि तुझ्या फ्रीज मध्ये तुला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडते? पाणी किंवा ज्यूस पिते. अच्छा, पाणी किंवा. आणि मग ज्यूस प्यायला तर काय होतं? डेकर येतो. काय? डेकर येतो. ज्यूस प्यायला तर काय होतं? ढेकर येतो. अरे वा, मस्त. आणि या टेडीचं नाव काय आहे? टेडी. आणि जर तो टेडी तुझ्याशी बोलायला लागला तर काय होईल? तो बोलणार नाही. तो बोलतो. नाही. तो टेडी बोलतो. नाही. एक मिनिट, डोळे बंद कर. हा, आता टेडीला बोल. हाय टेडी. हाय टेडी. डोळे बंद कर. हा बोल, टेडीला काय पण विचार. कुठे राहतोस? मी आकाशात राहतो. अजून काय
त्याला विचार, एवढा सॉफ्ट सॉफ्ट कसा आहेस तू, विचार. एवढा साफ साफ कसा आहे तू? मी रोज आंघोळ करतो. रोज आंघोळ का करतोस? कारण मला आवडतं. मी तुला आवडते का? नाही आवडत. कारण तू रोज आंघोळ नाही करत ना. अरे तुला एवढा हसू का येत नाही? मस्त ना, कसा बोलला ना टेडी. प्रिशा, तुझे केस कोण कापतं? मम्मी. हो, आणि मम्मीचे केस? मम्मीच कापते. आणि मग तुला लांब केस आवडतात का छोटे केस आवडतात? मोठे. मोठे आवडतात. मग तू मोठी झालीस की मोठे केस होणार है ना? मस्त ना. आणि मग तू वेणी घालणार त्याची का स्ट्रेटनिंग करणार का कर्ली करणार? वेणी घालणार. वेणी घालणार. नाहीस. तुला माझी वेणी आवडली? हो, मग मी तुला देऊन टाकू का? काढू? अरे काढते ना. काढू? अरे अरे काढते मी. तुला सगळ्यात जास्त आनंद कधी होतो? मम्मी मारते जेव्हा. कधी? मम्मी मारते जेव्हा. किती गोड बोलते आणि किती चुरू चुरू बोलतीये ही. बरं, तिने ब्रेकवर जायच्या आधी मला सांगितलं, मी तिला विचारलं तुला सगळ्यात जास्त आनंद कधी होतो, तर म्हणे आई मारते तेव्हा. काय काय प्रकार काय हा? मी तिला कधीच मारत नाही. एकदा फक्त मारलेलं, खूप तिने हट्टीपणा केलेला. आम्ही एकदा शॉपिंगला गेलेलो दुकानात दादरला. एक मी तिला ड्रेस घेतला बड्डेसाठी. तिला अजून सेकंड ड्रेस आवडलेला बड्डेसाठी, तो तिला पाहिजे होता. मग मी तिला बोलली आपण नंतर घेऊया, नाही तुम्हाला आत्ताच्या आत्ता घेतो ड्रेस. मग त्या आम्ही शॉपच्या बाहेर वगैरे आलो, पण पूर्ण रस्त्यावरती हे घेतलं तिने, लोळण घेतलं. मग म्हणजे मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मी इथून निघणार नाही. मी थोडे 2-3 पावलं पुढे गेली, पण ती माझ्या मागोमाग काही आली नाही. मग परत मी तिला, आम्ही परत शॉपमध्ये गेलो, जिला हवा तो ड्रेस घेतला परत, तेव्हा ती शांत झाली. तेव्हा फक्त एक फटका मिळालेला आहे. एक फक्त फटका दिलेला होता. पण तेवढाच हट्ट केला. नंतर अशी ती आहे खूप हट्टपणा. हो, हट्टी आहे. आमच्याकडे एक शेजारी आहेत देसाई आजी म्हणून, ते असंच पद्धत म्हणजे तिच्या फक्त मस्करी करतात की मी तुझ्या आईला घेऊन जाते इथे, मामाकडे घेऊन जाते, मी तुझ्या मम्मीला घेऊन जाते. तर ती काय करते, दरवाजा पूर्णतः बंद करते, त्यांचं ऐकत वगैरे नाही. दरवाजा बंद करून की तुम्ही जावा, तुम्हाला कुठे जायचंय ते, माझ्या घरचं कोण येणार नाही. अरे रोकठोक आहे एकदम. एकदम हट्टीपणा. आणि सगळे म्हणजे आजोबा तिचे असे हे करतात ना, त्याच्यामुळे ते हे झालेलं आहे. एकदम लाडोबा आहे. लाडोबा आहे. पण म्हणजे आम्ही जर थोडं तरी असं मारलं ना, सकाळी संध्याकाळी येऊन ती बाबांना सांगणार की बाबा मला ह्यानी मारलंय, आईनी मारलंय, पप्पांनी मारलंय. मग पप्पा म्हणजे बाबा मग ते ह्यांना ओरडतात, पप्पांना ओरडतात. पण मग तुम्ही नसता का दिवसभर घरात? आम्ही दोघं पण जॉबला जातो. रात्री 8 वाजता येते मी, हे येतात रात्री 11 वाजता. त्यामध्ये मग काही म्हणजे वेळच देता येत नाही मोस्ट ऑफ असं, म्हणजे वेळ फक्त संडेचा. पण मग हिला कोण सांभाळतं? आई बाबा, सासू सासरे सांभाळतात. अच्छा. पूर्ण अख्खा वेळ ती आजी आजोबांकडेच असते. आणि मग तुम्हाला कधी एकमेकांसोबत वेळ मिळतो? संडे फक्त. बाबांना तर अगदीच वेळ नसेल मिळत. म्हणजे मला नाही वेळ. मी कसं दुपारी जरी आलो ना, मी दुपारी जेवणार आणि झोपणार, कारण की आपल्याला परत जायचं असतं 3-4 वाजता. 4 वाजता जाणार, ती मी 11-1 वाजता येणार. आपल्याला टायमिंग नसतो तेवढा. फक्त संडेच्यात फक्त काय वेळ देता येईल तेव्हा. आणि सॅटर्डेला कसं फर्स्ट सॅटर्डे आणि थर्ड सॅटर्डे आला तर घरी कोण नसतं, आणि वडिलांची फर्स्ट शिफ्ट असल्यावर मग जाता येत नाही. मग ते आपल्याबरोबर, मग तेव्हा माझ्याजवळ एवढे हट्टे बिट्टे नसतात तिची. मग आपला टी व्ही लावून द्यायचा, टी व्ही बघत नाही, काय पाहिजे असेल तर मागणार खायला. बाहेर तर बिलकुल पाठवतच नाही जास्त आम्ही तिला. कारण भीती वाटते तुम्हाला बाहेर गेली. आणि कसं असतं मग लहान लहान पोरामुळे आमच्या माळ्या कधीच भांडणं होतात पोरावरून. त्याच्यामुळे ते आम्हाला म्हणजे जमत नाही. कसं आमचे वडील आहेत ना, ते म्हणजे रागिष्ट आहेत पटकन, म्हणजे असं अमृतमुरीवरती जाणार, ते आम्हाला पण सहन होत नाही. अच्छा. त्याच्यामुळे आम्ही नाही जेवढे. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात हे, की मुलांची भांडणं होऊ देत, मजल्यावरती काही हे होऊ नये म्हणून तुम्ही जपता की बाहेर नाही आणि पाठवलं कसं जात. तिला आम्ही 5 वर्ष म्हणजे डॉक्टरने सांगितलंय आम्हाला, जेव्हा ती जन्मली ना त्यानंतर म्हणजे पहिला बड्डे आम्ही केला. त्या पहिल्या बड्डेपासून म्हणजे आम्हाला थोडं जरा अपसेटच झालं काय, म्हणजे कसं पहिला बड्डे आम्ही लय जोरात केला होता. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी रात्रीपासून ती आजारी पडली. ताप बीप जाम पकडला तिला. ताप एवढा पकडला की तिला आकडी आली. पहिल्या वर्षाचा म्हणजे पहिला बर्थडे केला, फर्स्ट बर्थडे, तर आकडी आली तरी पण तिने पूर्ण शरीर पूर्ण असं म्हणजे वाकडं वगैरे केले, डोळे वगैरे सगळं फिरवले. म्हणून आम्ही तिला जास्त हे नाही करत, मारत वगैरे नाही. म्हणून तिच्या सगळ्या हट्ट ह्या कारणाने पूर्ण करतो. ते काय औषध वगैरे असतं का ह्याला? आता काही नाहीये. जास्त जर ताप आला असता 5 वर्षाच्या आत, मग ती ती हे असते गोळी असते, ती फक्त द्यावी लागते बस. त्याच्यामुळे ती समजून गेली की आपल्याला कोणी मारणार नाही, सगळे आपले हट्ट पुरवणार, फक्त आपले एकच आपले पप्पा फक्त आपल्याला ओरडतील, मारत वगैरे नाही. अच्छा, हे जपायला लागतं तब्येतीसाठी.
तुम्ही आता म्हणालात की फक्त आजी आजोबा घरात असतात, तर मग असं कधी काही घडलंय का फक्त तुम्ही घरात होतात आणि काहीतरी गोंधळ झाला? तेव्हा कसं ती जेव्हा जन्मलेलं कसं लगेच मुलाला बोलता येत नाही. हा आणि आमच्या काय कसं पोपट आणून ठेवले होते, ते 2 पोपट होते. तर तिला वाटलं का आम्ही घालतोय म्हटलं आम्हाला ह्यांना चावत नाही, म्हटलं ही पण खायला चावा गेली. लगेच पोपटाने तिला पकडून ठेवलं, पण पकडल्यावर तिला बोलताच येणार ना, तेव्हा तर रडत होती. आणि मग तर रडते का, नंतर बोल पोपटाने धरलं होतं तिला. ओय आणि धरलं होतं तेव्हा मग ते थोडी चामडी काढली होती. आणि त्या कसं बाबा नव्हते घरी ना, बाबांच्या देखत झालं असं चाललं असतं. आम्ही सांगितलं नाही पडली बाबांना संध्याकाळी आल्यावरती, कारण हिची सवय आहे ना बाबांना प्रत्येक गोष्ट सांगत जाणार. हा बाबा आले की कामावर आता बोलत सांग काय असं होत नाही, एवढं काय होणार नाही. नंतर मग काय संध्याकाळी आम्ही आईने सांगितलं ना ते बोट जरासं लागलं, तर मग तिला बोलता येत नाही. मग तिने ऍक्शन करून दाखवला, ऍक्शन करून दाखवलं तिने. केवढे हुशार आहे की हे लोक खोटं बोलतायत, मला लागलं नाही पोपट चावलाय. मग आजोबांनी मग सगळ्यांची पिट्टी केली ना? ते केली. आणि तेव्हा कसं म्हणजे आजूबाजूची पोरं बोलत होती, ही म्हणजे बोलत नव्हती. मग तेव्हा काकाला किंवा आत्तेला तिच्या वाटतं की कधी बोलणार. आणि आता असं झालं की हे कधी गप्प बसते, एवढी बोलते. मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत. तुम्ही म्हणालात की तुम्ही फक्त रविवारी तिच्या सोबत असता, त्यामुळे आता तुम्ही तिला किती छान ओळखता हे मला कळणार आहे. एक एक प्रश्न विचारीन, पटापट उत्तरं द्यायचे. आणि जर काही चुकलं तर मला सांगा, रॉंग आन्सर असेल तर. बस. मोठं झाल्यावर तिला काय बनायचंय? डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग मध्ये, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. ओके. तिच्या आईनी तिच्यासाठी कुठलं फास्ट फूड बनवलंय का? ऍपल ज्यूस. ऍपल ज्यूस फास्ट फूड आहे का? तिला प्रॉन्स राईस आवडतो किंवा प्रॉन्स मसाला. ते तुम्ही बनवलं तिच्या? हा. नाईस. हिची सगळ्यात आवडती फिरायला जायची जागा शिवाजी कोणती? पार्क दादर. माझी पण. येस. हिच्या आवडत्या मैत्रिणीचं नाव काय? काव्या, आराध्या, बरोबर आहे? गिरिजा. बरोबर आहे ना? खुश झाली, मैत्रिणी तिला आवडतात है ना? घरातली सगळ्यात आवडती व्यक्ती कोणती? आई बाबा. बाबांचं उत्तर होतंय. आईला पॉइंट मिळाला. आई बाबा म्हणजे आजी आजोबा. आजी आजोबा. आई बाबा आणि मम्मी पप्पा ते आई बाबा. ओके. तुम्ही शेवटचं कुठे फिरायला गेला होता एकत्र तिघ जण? खोपोलीला. गगनगिरी महाराज. तिकडे गेला होता. ही रडली की हिची समजूत पहिल्यांदा कोण काढता, आई की बाबा? बाबा. बाबा पहिले उचलून बाहेर नेणार. आणि हिची सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती? तुम्हाला बोलायचं, तिला काय सांगताय? बोल. तुमचं रॅपिड फायर चालू आहे. तिला प्रश्न फोडता असं करता. कुठली हिची सगळ्यात आवडती गोष्ट कुठली? आई बाबा. कम ऑन. सगळ्यात आवडती गोष्ट मम्मी. सगळ्यात आवडती गोष्ट तिला माहितीये सगळ्या मम्मी हट्टच पुरवते, कोणी सगळं मम्मीच करते, पप्पा फक्त रागवतात आणि मी मारतात. असं तुम्ही तिला सांगताय की मला नाही? असं आया बऱ्याच वेळा करतात, त्यात मी पण येते की आपण मुलांना सांगतो. किती छान आहे, एकदम मस्त बोलते. आम्हाला खूप आवडली ही पिल्लू. आणि तुम्हाला माहितीये ती माझी फिरकी घेत होती. तर आपण आता पुढचं जे माध्यम घेणार आहोत त्याला पोल खोल असं म्हणतात. मी तिला काही प्रश्न विचारीन आणि त्याची अतरंगी उत्तरं ती मला देणार आहे, हो की नाही? येस. गुड गर्ल. पहिला प्रश्न. तुझी मम्मी कुठल्या प्राण्याला घाबरते? वाघ. वाघ. अरे बापरे, तुमच्याकडे वाघ येतो? हो, तिच्या घरी वाघ आला होता. वा. तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करतं? अच्छा, आधी मी ऑप्शन देणार होते पण त्या आधीच उत्तर आलं. ओके. तुझ्या मम्मी पप्पांना कोल्ड्रिंक जास्त आवडतं का आईस्क्रीम जास्त आवडतं? काय खातात ते? कोल्ड्रिंक पितात. आणि तुला देतात का? तुला पण देतात. आणि मग त्यांनी दात खराब होतात? नाही ना, खूप चांगलं असतं ना कोल्ड्रिंक, है ना? एकदम हेल्दी असतं ना बेटा, हो ना? तुला सगळ्यात जास्त चॉकलेट्स कोण आणून देतं? सगळं आज आई आहे, सगळं आई आहे. तुझ्यासाठी शॉपिंग कोण करतं? मम्मी. मम्मी. आज सगळं म्हणजे सगळं तिने ठरवलंय. कुठलाही प्रश्न विचार मी मम्मी हेच उत्तर देणार. तुला पप्पा ओरडतात का मम्मी ओरडते? पप्पा. आता बरोबर उत्तर बदललं.
रविवारी जेव्हा सुट्टी असते तेव्हा पप्पा मम्मीला घरच्या कामात मदत करतात का की झोपून राहतात? झोपून राहतात. झोपून राहतात बाबा, मदत नाही करत. सॉलिड पोल खोल केलेली आहे हिनी. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. खूपच मस्त आहे. आणि आय एम शुअर की आजी आजोबांना तिच्याविषयी नक्कीच काहीतरी बोलायचं असेल तर 2 आज्या आणि 1 आजोबा इथे आहेत, त्यांना मला विचारायचंय. तुम्ही प्रिशाविषयी काय सांगाल? ती सुट्टीचा एखादा दिवस बघून, मम्मी पप्पांचं सुट्टी असेल तर ती घरी येते. आमच्या घरी आल्यानंतर म्हणजे ते एक वेगळंच प्रकार, किंवा एक तिचा हसरा चेहरा, कौतुकाचं बोलणं, आज हे घरी झालं उद्या ते घरी झालं, तिच्या आजींचं कौतुक आमच्या घरी पण आल्यानंतर, मग त्याच्यामध्ये एक आम्हाला सर्वांना आनंद मिळतो तिच्याविषयी. बस. थँक्यू. आजीबाई? काय नाही, कारण का ती आमची सर्वांची लाडकी आहे. घरात लहान मूल कोण नाही, त्यामुळे ती आम्हाला खूप आवडते. त्याच्यामुळे आम्ही तिला काही मारत वगैरे नाही, त्यामुळे ती जास्त लाड करतो. येस. आजोबा? प्रथमतः मी सर्वांचे तुमचे आभार मानतो. प्रिशा ही आमची घरातली लाडकी मुलगी आहे. आमची नात नसून आमची आईप्रमाणे आम्ही तिला सांभाळतो. अच्छा. कारण माझी आईच ती जन्माला आलेली आहे. तुम्हाला मुख्यत्वे. असं हो, नेहमी खूप आनंद वाटतो आम्हाला. एकदम हसरी आहे, बोलकी आहे. तिचे मम्मी पप्पा आमच्याशी चांगले आहेत. सर्वांचं आम्ही कौतुक करतो. आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या लाडक्या नातीला खूप खूप शुभेच्छा द्या, खूप आशीर्वाद द्या, हीच शुभेच्छा. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या. आणि आता आपण एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत आणि तुम्ही हिला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू आणि संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. आता आपण एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत. काही नट्स आहेत आणि एक काठी आहे, तर तुम्हाला त्याच्या सहाय्याने मनोरा रचायचा आहे. यासाठी मिळणार आहे 2 मिनिटं. जर पडलं तर पुन्हा सुरुवात करा. ओके, जो पहिलं करेल तो जिंकला. कोण जिंकेल, आई का बाबा, मम्मी का पप्पा? पप्पा. अरे वा. Your time starts now. हळूहळू एक 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 एकाच हाताने करायचं, एकाच हाताने. एक मिनिट राहिलंय फक्त. तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक आणि झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तर ही होती चुरूचुरू बोलणारी आमची प्रिशा. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याही मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.